नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। बारामतीमधून नगर परिषद निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी केलंय। मुंबई येथे मंत्रालयामध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली। बारामतीमधील प्रश्न आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यात आली। यावेळी अध्यक्ष भानुदास माळी आणि उपाध्यक्ष रोहित बनकर उपस्थित होते। यावेळी बारामतीमधील कामाचा आराखडा त्यांनी मांडला। स्वतः नाना पटोलेंनी रोहित बनकर यांच्या कामाचं कौतुक केलंय। तसेच रोहित बनकर यांच्या पाठीशी काँग्रेस कायम उभी असेल असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय। यावेळी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सहकार्य करण्याची हमी देखील नाना पटोले यांनी दिली आहे। ऐन थंडीत गोव्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। ज्या पद्धतीने माझी अवहेलना झाली, लक्ष्मीकांत पार्सेकर निवडून येऊ शकत नाही असं भाकीत केलं गेलं म्हणून मला भाजपनं तिकीट दिलेलं नाही। 14 तारखेनंतर पार्सेकर हे किती मतांनी निवडून येतील हे बघावंच असा थेट इशारा गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपला दिलाय। महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यास अद्याप महिनाभराचा अवधी असला तरी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याची चुणूक आता दिसू लागली आहे। भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक धीरज घाटे यांनी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून नव्या प्रभागात सर्वत्र जिथे गरज तिथे धीरज अशी घोषणा असलेले बॅनर लावलेत। घाटे यांना उत्तर म्हणून त्याच बॅनर खाली धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आलेत। माजी राज्यमंत्री आणि पुरंदरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी आपला राजकीय वारस म्हणून कन्या डॉक्टर ममता लांडे शिवतारे यांना पुढे आणलंय। त्यांच्याकडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या निमित्ताने शिवतारे यांचा राजकीय वारसा त्यांच्या कन्या डॉक्टर ममता लांडे याच चालवणार असल्याचं स्पष्ट झालंय। शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मी मंत्री असताना नितेश राणे यांना तपासणी करून जेलमध्ये पाठवल्याचं म्हणत राणेंना टोला लगावलाय। तसेच आता तशा प्रकारचे डेअरिंग कोण करू शकेल का असा सवाल देखील त्यांनी केलाय। बातमी आहे नाशिकमधून। महापालिका निवडणुकीसाठी भाजप वगळता इतर पक्षांशी गटांशी आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे असा पुनरुच्चार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केलाय। राष्ट्रवादी भवनात पक्षाच्या झालेल्या महापालिका निवडणूक आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। पालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर झाला आणि एक प्रकारे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय। अशा परिस्थितीत इच्छुक उमेदवारांनी बॅनरबाजीच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवातही केली आहे। निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय नेते मंडळी आणि त्यांचे कट्टर समर्थक यांच्याकडून पुण्यात जागोजागी बॅनरबाजी सुरू असल्याचं दिसून येत आहे। याच बॅनरवरून पुण्यात एक बॅनर वार रंगलाय। एकमेकांची खिल्ली उडवणारे राजकारण्यांचे हे बॅनर पुणेकरांना मात्र गुदगुल्या करतायत हे नक्की। मोठ्या शहरांमध्ये घर घेणं सर्वसामान्य लोकांना परवडत नाही। तसेच वाढते सिमेंट आणि लोखंडाचे दर हे गगनाला भिडतायत। यावर मात करण्यासाठी 3D प्रिंटेड घरांचा पर्याय आता आलाय। चेन्नईमध्ये पहिले 3D प्रिंटेड घर बांधले आहे। या घराचे उद्घाटन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलंय। 600 चौरस फुटाचे हे घर फक्त 5 दिवसात बांधले गेले आहे। या घरासाठी 5 ते 6 लाख रुपये खर्च होत असून 50 ते 60 वर्ष हे घर टिकते। बातमी आहे साताऱ्यातून। सातारा कागल राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणासाठी 2009 कोटी, खंबाटकीच्या दुसऱ्या बोगद्यासाठी 493 कोटी आणि कराड चिपळूण नवीन राष्ट्रीय महामार्ग असा सुमारे 3000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आलाय। याबरोबर प्रतापगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड येथे रोपवेला मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे। या कामांमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे। बातमी आहे नांदेडमधून। नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात नांदेड बीदर या नवीन रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली आहे। हा रेल्वे मार्ग काही वर्षात सुरू होणार असून तो दिलासादायक ठरणार असल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकाद्वारे सांगितलंय।
मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकरला UAEतून अटक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अबू बकरला पकडण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणेला मोठं यश आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अबू बकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार असून गेल्या 29 वर्षापासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या। आज वसंत पंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव। निसर्गाचे सौंदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत 16 कलांनी फुलून उठते आणि याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो देवाचा विवाह। वर असतो साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते जगन्माता रुक्मिणी। मग या देवाच्या लगीनघाईचे वेध 15 दिवसापासून लागलेले असतात। हा मुहूर्त आज दुपारी 12 वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात लगीनघाई सध्या सुरू आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे 10 जानेवारीपासून बंद करण्यात आलेले पालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय गुरुवारी 10 फेब्रुवारीपासून पर्यटक आणि मुंबईकरांसाठी पुन्हा खुले होणार आहे। कोरोना नियंत्रणात असल्यामुळे सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 या वेळेत पूर्ण क्षमतेने सुरू केले जाणार आहे। मात्र यावेळी मास्क आणि कोरोना खबरदारी घेतली जाईल। गर्दी टाळण्यासाठी तिकीट खिडकी तसेच सुरक्षा रक्षक वाढवले जाणार असल्याची माहिती संचालक डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी दिली आहे। बातमी आहे पुण्यातून। राज्यातील शेती क्षेत्रात ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत ड्रोन तंत्रज्ञान आधारित फवारणी प्रात्यक्षिके राबवण्यासाठी कृषी यंत्रे आणि अवजारे तपासणी संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषदेशी संलग्न संस्था, कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संस्था आणि कृषी विद्यापीठे यांना ड्रोन खरेदीसाठी प्रति ड्रोन 10 लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बातमी आहे सायखेड्यातून। अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना पिकांसाठी लागणारी रासायनिक खते मिळत नसल्याने शेतकरी हैराण झालेत। पीक जोमाने वाढत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना सायखेडा येथील मनीषा एजन्सीमध्ये DAP आणि 10-26-26 हे खत उपलब्ध झाले असून खत आल्याची बातमी गोदाकाठ भागात वाऱ्यासारखी पसरली आहे। अनेक महिन्यांनी खत आल्याने शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। बातमी आहे वडगाव मावळमधून। व्हॅलेंटाईन डे साठी मावळ तालुक्यातून परदेशात गुलाब फुले पाठवण्यास 1 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे। मात्र फुलांना देशांतर्गतच मोठी मागणी आणि विक्रमी दर मिळत असल्याने फुल उत्पादकांचा ओढा यंदा स्थानिक बाजारपेठांकडे जास्त असल्याचं दिसून येत आहे। मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने यंदाचा हंगाम हा फलदायी ठरणार असल्याचा आशावाद फुल उत्पादकांनी आता व्यक्त केला आहे। महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन अर्थात MSB SHSC कडून काही दिवसांपूर्वीच यंदा शिक्षण मंडळ 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचं स्पष्ट झालंय। या परीक्षांसाठी मंडळाने विशिष्ट गाईडलाईन्स देखील जारी केल्यात। कोविड-19च्या दहशतीखालीच यंदा ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांवरील परीक्षेचं दडपण थोडंसं कमी करण्यासाठी आता बोर्डाने क्वेश्चन बँक जारी केली आहे। SCERT कडून जारी करण्यात आलेली ही क्वेश्चन बँक 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट maa.ac.in या वेबसाईटवर पाहायला मिळेल। बातमी आहे यवतमाळमधून। 10वी-12वीच्या परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीचे 2 डोस देण्याचे आदेश बोर्डाने दिलेत। त्यामुळे तब्बल 1.5 लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण केवळ महिनाभरात आटोपण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासह आरोग्य विभागापुढे देखील आता उभे राहिले आहे। MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। कोरोनाच्या महामारीत राज्यातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती। दरम्यान आता MPSC परीक्षेसाठीची वयोमर्यादा ओलांडणाऱ्या हजारो उमेदवारांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आलाय। विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत ज्या विभागाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होतील अशा परीक्षेला विशेष बाब म्हणून एक वेळ बसण्याची संधी मिळणार आहे। त्यासाठी आता वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। नाशिकच्या सायकलपटू महिलेशी गैरवर्तन करणं कर्नाटक पोलिसांना महागात पडलंय। कर्नाटकात प्रवेशासाठी सेटलमेंटची भाषा करणाऱ्या या पोलिसांविरोधात नाशिकच्या यामिनी खैरनार यांनी गुन्हा दाखल केलाय।
हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। वर्ध्याचा हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता वर्तवली जाते। 21 जानेवारी 2022 ला दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर 5 फेब्रुवारीला या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याची माहिती न्यायमूर्तींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना दिली होती। राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या पीडित प्राध्यापिकेला जाळण्याच्या घटनेला आता 3 फेब्रुवारीला 2 वर्ष पूर्ण झालेत, त्यामुळे आज निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते। वाळूज हद्दीतून वाळूची वाहतूक करून देण्यासाठी 5,000 रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली आहे। शहर वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल रंगेहात पकडलाय। या प्रकरणी वाळूंज MIDC पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आलाय। तालुक्यातील भोसे येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता गणेश वगरे हे पत्नी आणि 2 लहान मुलीसह गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता झाले आहेत। बेपत्ता होण्यापूर्वी वगरे यांनी त्यांच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक पोस्ट टाकली आहे। पटवर्धन कुरोली येथील प्रहार संघटनेचे 2 जण आणि 2 पत्रकारांच्या त्रासाला कंटाळून आपण पत्नी आणि 2 लहान मुलींसह आत्महत्या करत असल्याचं या पोस्टमध्ये नमूद केलंय। बेपत्ता होऊन 24 तास उलटूनही त्यांचा शोध लागला नसल्याने पोलीस देखील आता हैराण झालेत। बातमी आहे सांगलीतून। चक्क खोटं लग्न लावून एका नवरदेवाची फसवणूक केल्याचा अजब प्रकार विटा येथे घडलाय। लग्नासाठी नवरदेवाकडून 2 लाखांच्या रोकडसह 3 लाखांचा मुद्देमाल उकळल्याचा प्रकार समोर आलाय। लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सिने स्टाईल नववधूने धूम ठोकत फसवणूक झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कराडच्या नवरदेवाने विटा पोलीस ठाण्यात 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वांनाच लाज वाटेल अशी घटना आता समोर आली आहे। लातूरच्या ताडमुगळी गावातील संपूर्ण मागासवर्गीय समाजावर बहिष्कार घालण्यात आलाय। मागासवर्गीय असलेल्या या कुटुंबातील तरुणानं गावच्या देवळात नारळ फोडला म्हणून बहिष्कार घातला। तसेच हा बहिष्कार मोडणाऱ्यालाही दंड ठोठावण्याचे घोषित केले। 3 दिवसांपासून हा बहिष्कार होता। अखेरीस पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी गावात जाऊन चर्चा केली आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आलाय। भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी भविष्यात प्रत्येक सामन्यात तंदुरुस्त राहणं हे आव्हान असल्याचं मत भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर यांनी व्यक्त केलंय। वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेला 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये सुरुवात होणार आहे। नियमित कर्णधार झाल्यानंतर शर्माची ही पहिलीच मालिका असणार आहे। जम्मू काश्मीरमधील काश्मीर खोरे आणि जम्मूतील संभागमध्ये शनिवारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेत। भूकंपाचे झटके जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली। भूकंपाचे धक्के काही सेकंद जाणवले, मात्र या दरम्यान घर जमीन हलत होती, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। या भूकंपामुळे जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे। अफगाणिस्तान ताजिकिस्तान या सीमावर्ती भागात शनिवारी सकाळी 9:15 वाजता 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला। दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला नाय वरण भात लोणच्या कोण नाय कोणचा चित्रपट चांगलाच वादात सापडलाय। या चित्रपटात प्रौढवयीन महिला आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्यानं हा सर्व वाद आता उठलाय। हा चित्रपट मागील महिन्यात प्रदर्शित झाला। 14 जानेवारी रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित करण्यात आला। चित्रपटातील अश्लील दृश्यांमुळे राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे याच्या विरोधात तक्रार केली आहे। त्यावेळी या ट्रेलरमध्ये प्रौढवयीन महिला आणि अल्पवयीन मुलांची दाखवली गेलेली आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केलेली होती। वाढत्या थंडीमुळे राजधानी दिल्लीला दाट धुक्यानं वेढलंय। धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे। शुक्रवारी रात्री उशिरापासून दिल्ली NCRला दाट धुक्यानं वेढलंय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील 3 दिवस दाट धुके राहणार आहे। जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने सक्रिय पश्चिमी विक्षोभ आणि उत्तर पश्चिम राजस्थानवर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे पर्वतांवर बर्फवृष्टी सुरूच आहे। त्याचवेळी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबच्या मैदानी भागात जोरदार वाऱ्यासह पावसाने थंडी देखील वाढली आहे।
प्रेक्षक हो, आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊन झालेला आहे. मात्र अशाच प्रकारच्या गावखेड्यापासून ते मेट्रो सिटी पर्यंतच्या धावत्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच इंडिया न्यूज 1 या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.